श्रद्धांजली केसरीमध्ये आणि खूप सुंदर असं मैदान पार पडलं. आज आपल्या सोबत पूर्ण टीम बघायला मिळते. खूप सुंदर असं गुलाल प्राप्त झालेला आहे आपला बादशाह. आज 5 नंबर केला आणि आज खूप जल्लोष झाला. काय सांगाल दादा आज? आज म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे बैल गुलालात प्रत्येक बैल राहणं म्हणजे प्रत्येकाला आनंदच होतो. आज आम्ही एवढ्या लांबून आलोय नाशिकवरनं. तर कुठेतरी बैल गुलालात राहिलाय त्याच्यात खूप म्हणजे आभारी आहे. मैदान बी चांगलं झालं. म्हणजे आयोजक असतील इथले काही झेंडापंच असतील म्हणजे पूर्ण समालोचक असेल म्हणजे पूर्ण परफेक्ट नियोजन झालं. म्हणजे कुठल्याच म्हणजे असा चुकीच्या गोष्टी झालेल्या नाही. म्हणजे मैदान एक नंबर झालेलं आहे आणि त्याच्यात आपण गुलालासाठी प्राप्त झालो. खूप सुंदर दादाने सांगितलं. कारण जेव्हा माणूस एवढा लांबून येतोय आणि ते सुद्धा गुलालासाठी येतोय आणि आज ते बादशाहने करून दाखवलं. आज बादशाहसोबत कोण पळाला? कसं झालं नियोजन? शाकीर जाकीरचा काय छोटा शार्दूल पळाला आणि आपण गंगापूरला पळालो होतो. तिथे थोडा प्रॉब्लेम आला होता. थोडी चुकी झाली होती. तिथं आपली गाडी फॉल झाली होती. पण आम्ही ती गाडी परत इथे पळवली आणि गुलालासाठी प्राप्त केली. आज शार्दूल ग्रुप कारण तळेगाव एक्सप्रेस शार्दूल ग्रुप हा महाराष्ट्रामध्ये एक नाव लौकिक होत आहे. कारण खूप सुंदर अशी त्याची छाप सोडलेली आहे. शाकीर जाकीर हे नाव एक महाराष्ट्रामध्ये एक लौकिक होते आणि तोच आज पायरा जुळून आला. खूप सुंदर बादशाह आणि शार्दूल, छोटा शार्दूल खूप चांगली अशी गाडी पळाली. काय सांगाल आज गाडीबद्दल? गाडीबद्दल सांगायचं म्हटलं तर गाडी चांगलीच पळते ती आणि आपला बादशाह बी कडानी ठाम आहे पब्लिकने आणि आम्हाला आज नशिबाने तिन्ही फेरे कडानी गट बी कडानी काढला, सेमी बी कडानी काढले आणि फायनल बी कडानी काढला. कमीत कमी फायनलला तरी आतून गाडी यायला लागत होती. प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते. पण शेवटी नशिबाच्या पुढे आपण काही करू शकत नाही. आपलं नशिबाने आपण गुलाल भेटला याच्यातच आभारी आहे आपण. खूप सुंदर. कारण कडच आज लागली होती. जसा देवांचा देव बकासूर त्याच्या वाट्याला कडच असते, तशी आज बादशाहच्या सुद्धा कडच लागली. तुमची सर्वप्रथम ओळख सांगा. आमची ओळख आहे ना, आम्ही स्नेहा सुदाम चव्हाण उजनी नाशिक बादशाह या नावाने गाडी जी पळते, ही आमच्या लहान्या भावाची मुलगी या नावाने ही गाडी पळते. आपलं गाव आहे सिन्नरमध्ये उजनी. उजनी गावचा हा बैल आहे आणि ह्याच नावाने आपली गाडी पळते. खूप सुंदर दादांनी सांगितलं. कुठून घेतला बादशाह? आज बादशाह सुद्धा बादशाह आहे ना, आपण हे आपलेच पाहुणे अंजनापूरचे, त्यांच्याकडनं घेतला होता. सहज लहाना भाऊ गेला, बैल आवडला. त्यांनी फोन केला, "दादा आपल्याला बैल घ्यायचा का हा?" मी बोललो, "बिनधास्त घे बैल, आपल्याला चालतो." बैलाने आपल्याला आजपर्यंत कुठेच नाराज नाही केलं. प्रत्येक मैदानात बैल राहिला, कोरेगावला राहिला, पेडगावला राहिला, पुशेगावला राहिला. फक्त आता नाही सॉरी पुशेगावला नाही राहिला. बाकी सगळ्या मैदानात त्यांनी राहिलाय. फक्त तेवढा पुशेगावचा गुलाल घ्यायची इच्छा आहे. तेवढा घेऊ. नक्कीच. कारण येणाऱ्या 21 तारखेला पुढच्या महिन्यामध्ये पुसेगाव हिंदकेसरी मैदान, पेडगाव हिंदकेसरी पडतोयच आणि नक्कीच तिथे सुद्धा बादशाह काहीतरी करून दाखवेलच. अ, 2 नंबर केलाय. पेडगावला आपण मागच्या वर्षी तिथे 2 नंबर केलाय आपल्या बादशाहने. आदत वासरू होतं. जुगार म्हणून त्याच्याबरोबर पळाला होता. तिथे पण 2 नंबर केला होता आपण. आज मेहनतीचं फळ बादशाह सुद्धा मालकासाठी जिद्दीने पळतोय आणि आज सकाळी सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांना सुद्धा विचारूया. दादा तुमची ओळख? माझं नाव विराज रामचंद्र पवार. मी चिंदवलीचा आहे, सातारमध्ये. काय सांगाल आज तुम्ही बादशाह सोबत आहेत आणि बादशाह आज करून दाखवतोय जिद्दीने, आज मालकासाठी एवढ्या लांबून येऊन आज गुलाल प्राप्त करून दाखवला. नाही बैलानं पहिल्यापासनं म्हणजे जसा दावणीला आला ना, तसं नावच केलं. स्टारच सगळं बैलाचं. आज तागायत कुठं मान खाली घालून नाही दिली. एवढाच विषय. कारण कसं आहे, आज जी मेहनत आहे सहकाऱ्यांची, आज ती बादशाह कुठेतरी करून दाखवतोय. कारण बरेच लोक आज 1-1 कोटी रुपयाचे बैल घेतात. पण आज छोट्या रकमेचा बैल आज कुठेतरी तुमचं महाराष्ट्रामध्ये सर्व हिंदकेसरी मैदानामध्ये आणि छोट्या-छोट्या जे 3 फेऱ्याचं मैदान आहेत, तिथे सुद्धा आज करून दाखवतोय. आता ह्या महिन्यात युवा केसरी आहे. गेल्या वर्षी बकासूरन तो पाळलेला. तिथं 3 नंबरचा मानकरी. यंदा पण चांगल्याच पायऱ्यात दिसेल. त्यात काही विषयच नाही. येत्या अ, 22 तारखेला. आज
जो मैदान इथे झाला श्रद्धांजली केसरी, कसं वाटलं मैदान? जे रान होतं पाहायला ते कसं वाटलं? रान एकदम मस्त होतं, नियोजन पण एकदम टॉप होतं आणि सगळं नियमानुसार, अटीनुसार झालं. कोणावर अन्याय नाही झाला, काय नाही झाला. आज सर्व तुमचे सहकारी आहेत. कसा आनंद व्यक्त कराल? आनंद व्यक्त म्हणजे काय, बैल हा म्हणजे आनंद हा सारखाच असतो, त्यात काय विषय नाही. बैल कधी गेलंय आणि बैलानं असं नाराज केलं असा कधीच विषय नाही. बैल कधी माघारी आणत नाही आणि लांब गेलेल्याची बैल जाण हा 100% ठेवतो. त्याला आपण जीव लावला ना, तो कायम आपल्याला म्हणजे ती दिवस दावणार आणि त्याच बैलानं आपल्याला सगळे दिवस दावलं. हे स्नेहा सुदाम चव्हाण, उजनी, नाशिक हे चारी कोपऱ्यात त्याच बैलांना नाव केलं. बघा आज नाशिकमध्ये सुद्धा सुंदर असं घोडा मैदान चालतंय. हां. काय सांगाल त्या मैदानाबद्दल? नाही, घोडा बैलात आहे ना, आज निकाल गेला ना तरी बैल नंबरातलीच गाडी खेळतो. आज निकाल जरी गेला कधी पण न्यायचा, वर्षांनी न्यायचा, 2 वर्षांनी न्यायचा तरी नंबरातच पळणार बैल. कसं तिथले नियम असतात, कसं अटी असतात आणि कसं जो शरीरक्षेत्र आहे तिथलं कसं चालतंय? घोडा बैलामध्ये आहे ना, आपल्या आता समजा मुंबईचं कसं आता बिनजोडचं मैदान आहे. मग त्याच पद्धतीत मैदान असतं. फक्त बिनजोडला कशा 2 गाड्या एकदाच पळतात. तर घोड्यामध्ये काय होतात, 2 बैल असतात प्रत्येक मालकाचे. मग एक बैल बाहेरून पळतो म्हणजे पब्लिक साईडनी आणि परत तीच गाडी आतल्या बाजूने पळते. म्हणजे अशा 2 वेळा फेऱ्या होतात घोड्या बैलामध्ये. आणि आपण जे गावगावचे समजा यात्रा असतात. मग यात्रेमध्ये जशी गाडी असेल तसं त्या गाडीला बक्षीस पुकारतात. मग आता पाऊस चालू झाल्याच्या नंतर प्रत्येकाच्या यात्रा संपलेल्या असतात. मग इथून पुढं सगळे बिनजोडचे अड्डे चालू होतात घोडा बैलामध्ये. जेव्हा पावती टाकतात ते कसं प्रकार असतं? इथे कसं जेव्हा 2 मालक जाऊन पावती भरतात. एकमेकाशी शर्यत जमवली जाते. तिथं कसं नियोजन असते? आता पहिले काय आमच्याकडे पावती-बिवती नव्हती. गाड्या आता समजा लाईनशीर घेतल्यात. मग जशी गाडी लहान असली, 1 नंबरची असली, 2 नंबरची, 3 नंबरची, 4 नंबरची, प्रत्येक गाड्या समालोचकांना माहीत असतात. मग त्यानुसार त्या गाडीवर बक्षीस पुकारतात. मग त्यावरती बक्षीस पुकारलं, मग अपोजिटवाल्यांना जर खेळायचं असलं त्या गाडीसोबत, मग अपोजिटवाले त्या गाडीवर गाडी टाकतात. मग त्या गाड्यांचं जुळण होतं. मग गावकरी त्यांना पावती बनवून देतात आणि त्या गाड्या खाली जातात. जसं इथे बिनजोडवर नाव सोडलं जातं. हां, तसंच. आज किती नंदी घेऊन आले होते तुम्ही? आज आपण आहे ना, आडगाव म्हणून आपल्या मामाचं वासरू आहे. मामाची पोरं आहेत. त्यांचं पिकाचू म्हणून वासरू आहे. ते आदत वासरू आहे. त्याचं आणि याचं ना कांच्याचं आपण नियोजन लावलं होतं. पण थोड्यासाठी गाडीने मार खाल्ला. आडगाव, शहापूर. नाही, आडगाव आपलं येवला आडगाव. नाशिक. खूप सुंदर आज महादेवाचे नंदीसुद्धा तुम्ही घेऊन आलेत आणि हा जो क्षेत्र आहे शरद क्षेत्र हा शेतकऱ्याचा क्षेत्र आहे आणि खूप सुंदर असा तो जोपासला जातोय. पण कुठेतरी जे वडापाववाले आहेत ते कुठेतरी गालबोट लावत असतात. कारण म्हणतात का ना का इंजेक्शनवर बैल पळवतात किंवा बरेचसे असे जादूटोणे करतात. त्यांना काय संदेश द्याल? नाही. जे इंजेक्शनवर जे बैलं पळतात ना, ते तात्पुरतं पळतात. ते टिकून नाही पळू शकत. बैलांना आजपर्यंत इंजेक्शन तर मी तर म्हणतो मारूच नाही. मारून इंजेक्शनने हाडं ठिसूळ होतात. आणि जे गालबोट लावणारे आहे ना, त्यांनी बैल घ्यावा आणि स्वतः कष्ट करावा. त्याच्यामागे किती कष्ट आहे. आज ही पोरं रात्री 9 वाजता निघाली आहेत. तर आज सकाळी 7 वाजता पोहोचली इथं. रात्री कुठनं निघाली? चिंचवलीवरनं. बसमध्ये रात्रभर झोपा नाही. का? बैलांसाठीच येतात ना. हे जे बाकीचे पोरं आहेत, हे पण तुम्हाला सांगतो आडगाववरनं वासरू घेऊन 11 वाजता निघाली. माझ्या घरी 3 वाजता आले. मी 3 वाजता बैल भरला, यांचं वासरू भरलं आणि मग आपणही तिथनं निघालो. मग बैलांसाठीच पळतात ना. मग जो त्याच्या प्रामाणिकपणे कष्ट केले, तर तुम्हाला त्याचं फळ भेटणारच आहे. त्याच्या मागची जी मेहनत आहे ती घेतल्यावरच कळते. नाही, मेहनत केल्याशिवाय काहीच नाही. कष्टाशिवाय काहीच नाही. तुम्ही जर बैल बांधून ठेवला, त्याला जर व्यायाम नाही दिला, समजा त्याला फेरे नाही टाकले, तर काय पळणार आहे? खूप सुंदर जुने जाणते गाडा मालक आहेत आणि असाच अनुभव बघायला मिळतोय खूप सुंदर. येणाऱ्या काळासाठी आणि आजच्या नियोजनासाठी जो फायनलचा गुलाल तुम्ही घेतला त्याच्यासाठी शुभेच्छा देतोय आणि येणाऱ्या नियोजनासाठी सुद्धा शुभेच्छा देतोय. धन्यवाद तुमचं चॅनल.